सांगली जिल्ह्यात पावसाची रविवारी संध्याकाळपासून उघडझाप सुरू आहे। तरी सातारा जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत असताना पाहायला मिळते। कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। नागठाणा येथील बंधारा पहाटे 2 वाजता पाण्याखाली गेला आहे। औदुंबर येथील दत्त मंदिराच्या सभामंडपात पुराचे पाणी शिरले आहे। मंदिरात पाणी आल्याने भक्तांची मोठी गैरसोय होते। असाच पाऊस सुरू राहिल्यास पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आणखीन 4 फूट पाणी वाढल्यास मंदिरातील देव वरती देवघरात नेण्यात येतील। औदुंबर येथील रात्री 10 फुटांची वाढ पाहायला मिळाली। कोयना धरणातून विसर्ग नसताना पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। बिलवडी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मी दत्त देवस्थान पुजारी प्रमोद वासुदेव जोशी। इथं कालपासून पुष्य नक्षत्राच्या पावसामुळे इथं देवस्थानमध्ये काल दुपारपासून पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। काल संध्याकाळपासून इथं मंदिरामध्ये पाणी येत आहे आणि आज जवळजवळ उंबऱ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आत्ता। आणि थोड्याच वेळात इथं दक्षिणद्वार म्हणजे मंदिरामध्ये पाणी जाऊन इथं देवघरमध्ये इथे वर देवघर म्हणून आहे जुनी वास्तू, त्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना होऊन त्या ठिकाणी पूजा होती। इथं सकाळ दुपार संध्याकाळ 3 त्रिकाळी पूजा होऊन दुपारी 12:30ला आरती असते, संध्याकाळी 7:30ला आरती असते। अशा पद्धतीने वरच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा वगैरे होत असते। आणि इथून पुढे इथं पाणी खाली आल्यानंतर दक्षिणद्वार पूर्ण होऊन पुन्हा देव खाली आणून इथं काढा म्हणून जो असतो वनौषधीने केलेला तो इथं पादुकेवर घालून नंतर मग पूजा होती। अशा पद्धतीने दक्षिणद्वार समाप्ती होती।